नमस्कार. मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये आजच्या या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय श्री राजेश टोपे साहेब हे आपल्या सर्वांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. आणि राजेश टोपे साहेब आपलं मी या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. नमस्कार साहेब. आपण लसीकरणाची अंमलबजावणी ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण मागच्या दोन्ही सत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे काही नवीन कोरोना वाढत चाललेला आहे त्याच्याबद्दल आणि लसीकरणाची जी काही योजना आपली होती त्याच्याबद्दल आपण बरीच माहिती चांगल्या पद्धतीने दिली. आता लसीकरणाची अंमलबजावणी आपण करण्याच्या संदर्भामध्ये काही काही गोष्टी एक महाराष्ट्राच्या जनतेला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करतो आहोत. जसं आपण सांगितलं की हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षाच्या पुढचे वयस्कर आणि 45च्या पुढचे कोमॉर्बिड या कॅटेगरीमध्ये आपण एक 12% लोक होतात आणि ते आपण आपल्या आत्तापर्यंतच्या आपल्या योजनेमध्ये आपण कव्हर केलेले आहेत आणि ते आपण जूनपर्यंत त्यांचं लसीकरण पूर्ण होईल. तर एक साधारणतः काही अंदाज आहे का की त्याच्या पुढची कॅटेगरी कुठली ओपन होईल आणि त्यांचं कधी सुरू होईल, किंवा या संदर्भात काही एक माहिती जर महाराष्ट्रातल्या लोकांना मिळू शकली, कारण ते पण व्हर्नेलेबल आहेत, त्याच्यातले काही लोक जे ते कोमॉर्बिड आहेत, तर मग त्यांना पण मिळणं हा पण त्यांचा पण एक हक्क आहे. तर त्याच्या संदर्भात काही आपण माहिती देऊ शकाल का? मला वाटतं की 18 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्या सगळ्यांनाच खरं तर युनिव्हर्सल हे व्हायला हवं, परंतु एका वन गोमध्ये किंवा एका वेळेस हे शक्य नाही. आणि म्हणून त्याच्यात प्राथम्यक्रम जे दिलेलं आहे ते व्हल्नरेबल ग्रुपला दिलेलं आहे की जे लोक कोविडला बळी पडू शकतात आणि त्यांना अधिक त्रास होऊ शकतो, तर या ग्रुपला प्रथम क्रमांकाने करणं हे गरजेचं आहे, त्यात काही वादच नाही. आणि म्हणून आता या सगळ्या 45च्या वरच्या लोकांची काळजी घेण्यात येते आणि हेल्थ वर्कर्स आणि त्याची काळजी घेण्यात येते, फ्रंटलाईनर्सची, कोमॉर्बिडची काळजी घेण्यात येते, पण त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांना पण व्हायला हवं अशी माझी तरी केंद्राकडे मागणी राहील आणि केंद्राने त्याची काळजी घ्यायला हवी अशी माझी निश्चित प्रकारे मागणी आहे. व्हेरी गुड, फार छान. म्हणजे आपण केंद्राकडे अशा प्रकारची मागणी करतात की लवकरात लवकर आम्हाला पुढची पण परमिशन द्या, कारण आपली यंत्रणा तयार आहे आणि आपण स्लोली त्यांना देऊ शकू. नक्कीच. व्हेरी गुड साहेब. काही लोकांना ग्रामीण भागामध्ये किंवा काही स्लम्स एरियामध्ये काही लोकांना हे नेमकं लस कशी घ्यायची, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याची नोंद कशी करायची, ती नोंद केल्यावरती पुढं काय होईल याच्या संदर्भातली काही माहिती नसते. तर एक्झॅक्टली आपण ह्याची नोंदणी कशी करायची ह्याची काही प्रक्रिया जर आपण लोकांना समजून सांगितली तर त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल. आता बघा, साधारणपणे राज्य शासनाच्या स्वतःच्या आरोग्य संस्था ज्या आहेत त्या 2500 आहेत आणि खाजगी जवळजवळ 650 ते 700 आहेत. यावर आपलं लसीकरणाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि या केंद्रांवर कोविन ॲपच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर आपण अपॉइंटमेंट घेऊ शकता. ह्या अपॉइंटमेंट घेतल्याच्या नंतर तुम्हाला जो टाईम स्लॉट दिला जातो त्या टाईम स्लॉटवर तुम्ही जर तिथे गेलात, तुमच्या सेंटरवर तुम्ही चॉईस करायची सेंटर, त्या सेंटरवर तुम्ही गेलात तर तुम्हाला लसीकरण त्या टाईम स्लॉटवर दिलं जातं. आणि जे लोक या सगळ्या फंद्यात पडू इच्छित नाहीत आणि थेट जाऊन केंद्रावर वॉक इन त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन करून घेऊ इच्छितात लसीकरण, ते तसे पण जाऊ शकतात. एवढंच आहे की त्या लसीकरणाचा स्टॉक आणि त्या लसीकरणाच्या केंद्राची एकूण पोटेन्शियल किंवा कॅपेबिलिटी किंवा एबिलिटी एका दिवसभरात लसीकरणाची जेवढी असेल त्याप्रमाणे ते लोकांना अकोमोडेट करतात, म्हणजे त्यामध्ये सहभागी करून घेतात. अच्छा, म्हणजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली सर आत्ता, की रजिस्ट्रेशन जरी आम्ही ऑनलाईन केलं नाही आणि डायरेक्ट आम्ही वॉक इन केंद्रावरती गेलो तर केंद्रावरती गेल्यावर सुद्धा तिथे रजिस्ट्रेशन ऑन दी स्पॉट करता येतं. आपला देश जो आहे हा थोडासा साधू संतांचा देश आहे. आपल्याकडे सर्वच समाजामध्ये कुठलाही समाज घ्या तर साधू संत, मौलाना, फादर्स, अशा वेगळ्या प्रकारची सगळी लोक असतात. त्याच्यामध्ये काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे त्यांचं आय कार्ड किंवा पासपोर्ट वगैरे ओळखपत्र असू शकतं, परंतु आपल्याकडे जे पूर्ण संन्यासी म्हणतो आपण त्याला, पूर्ण DOT, की ज्यांच्याकडे आय कार्ड नाही, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, तर अशा प्रकारचे साधू संत जे आहेत, जे 45च्या पुढचे कोमॉर्बिड किंवा 60च्या पुढचे, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये बसणारे व्यक्ती आहेत का? तर आहेत.
परंतु त्यांना ॲपमध्ये कुठली व्यवस्था नाही आहे आणि अशा सगळ्या जाती धर्मांच्यामध्ये असे त्यागी महापुरुष आहेत. तर ह्या सर्व लोकांना सुद्धा वॅक्सिनेशनची संधी मिळावी. तर यासाठी म्हणजे मी स्वतः माननीय पंतप्रधानांना एक पत्र लिहिलेलं आहे. मी नीती आयोगाशी बोललेलो आहे. आपण राज्य पातळीवरती एक आरोग्यमंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटते आपण सांगा. आणि अतिशय माणुसकीला धरून हा प्रश्न आहे, कारण शेवटी समाजामधले काही घटक असे असतात की ज्यांच्याजवळ काही ह्या गोष्टी उपलब्ध नसतात, की ओळखपत्र आणि आधार कार्ड, तरीसुद्धा त्यांना वॅक्सिनेशन करता यावं या दृष्टिकोनातून शेवटी एक गाईडलाईन किंवा मार्गदर्शन केंद्र शासनाने करायलाच हवं असं राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही लिहिलेलं आहे आणि उत्तर अपेक्षित आहे. ते आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्यांना निश्चित प्रकारे सहभागी करून घेऊ. व्हेरी गुड. म्हणजे आपण जर अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह केलं असेल आणि त्याच्यामुळे जर आपल्याला करायलाच काही हवं. उपयोग झाला तर काय कुणी पण असू द्या सर, करायलाच 60 हवं. वर्षाच्या पुढचे लोक आहेत आणि त्यांना जर होत असेल तर एक, कारण ते जास्त स्प्रेडर पण असू शकतात, ते जातात तर अनेक लोकांना भेटतात. साहेब, हा जो कोविन ॲप आहे, सुरुवातीच्या काळामध्ये किंवा आता नंतरच्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या काही डिफिकल्टीज येतात, अडचणी येतात, काही लोकांचं रजिस्ट्रेशन होत नाही, काही लोकांच्याकडनं ते भरता येत नाही, काही लोकांच्याकडनं रजिस्ट्रेशन झालं तर त्या हॉस्पिटलमध्ये त्याची नोंद नसते. अशा बऱ्याच डिफिकल्टीज आणि अडचणी ज्या आहेत त्या लोकांना फेस कराव्या लागतात. तर ह्याच्यामध्ये या संदर्भात तुम्ही काही माहिती देऊ शकाल का? आहे. सुरुवातीच्या काही काळात त्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये सुरुवातीला स्टार्टिंग ट्रबल होता, परंतु आता मात्र रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट्स वगैरे ह्या काही गोष्टी असतील ह्याच्यात कुठेही अडचण येत जी. नाही. मात्र नेटवर्क प्रॉब्लेम जिथं असेल किंवा हां. जिथं सर्व्हर डाऊन झालेला आहे, सर्व्हर स्लो झालेला आहे, अशा वेळेस काही तांत्रिक कारणाने थोडीफार अडचण येऊ शकते. परंतु बऱ्यापैकी आता अडचणी दूर झालेल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या एकंदर वॅक्सिनेशन आज तारखेला 43 लाख लोकांना वॅक्सिनेशन झालेलं आहे. तर यामध्ये आता अशा अडचणी फार आढळत आहेत असं दिसत नाही. परंतु सर्व्हर डाऊन आणि सर्व्हर स्लो होणं किंवा कधीकधी नेटवर्क प्रॉब्लेम येणं ह्या गोष्टी होऊ शकतात. साहेब, याच्यामध्ये एक गोष्ट जी प्रामुख्याने जाणवते मोठ्या शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये नाही होत, की मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटलची संख्या खूप जास्त असते. अशा वेळेला ते आम्ही एंट्री मारली त्यावेळेला कुठलं हॉस्पिटल त्यांना डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं ती सिस्टीम, त्याच्या संदर्भात इश्यू होतात, म्हणून कदाचित त्याच्यात पुढं जाता येत नाही. हा एक पार्ट असू शकतो. परंतु त्याच्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी जर जायला प्रॉब्लेम येत असेल किंवा लोकांना ते ॲप रजिस्ट्रेशनवरती अपॉइंटमेंट मिळायला प्रॉब्लेम येतो, त्याचं कारण लसीकरण केंद्र अवेलेबल नाही असं सांगितलं जातं किंवा मग त्याच्यामध्ये पुढची तारीख पण लवकर दिली जात नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता सध्या उपलब्ध आहे असं माझं मत आहे. नाही, मला वाटतं कुठलीही अडचण आली तरी सुद्धा राज्य शासनाच्या 104 आणि केंद्र शासनाच्या 1075 हां. या नंबरवर, टोल फ्री नंबरवर आपल्याला सगळी Very हेल्पलाईनवर good. या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. अच्छा. या सगळ्यांचं मार्गदर्शन तिथे मिळतंच. आणि मला हे म्हणायचं की जर समजा तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशनला आणि ह्याला प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट जरी त्या केंद्रावर गेले हां. तरी तुम्हाला तिथेही थेट मार्गदर्शन मिळू शकतं. साहेब, लसीकरणाला जाताना काही लोक म्हणतात की उपाशी जावं, काही लोक म्हणतात खाऊन जावं, काही लोक म्हणतात तुम्हाला एखादी गोळी घेत असाल तर ती घेऊ नका वगैरे, अशा बऱ्याच काही ना काही गोष्टी दिसून येतात लोकांच्या मनामध्ये. तर त्या संदर्भात आपण काय आहेत त्यांनी? अशी कुठलाही निर्बंध नाही. मी एवढंच म्हणेल की 18 वर्षाच्या कमी या व्यक्तीला फक्त लसीकरण करता येत नाही किंवा स्तनदा माता आणि गरोदर माता यांनाच फक्त लसीकरण करता येत नाही किंवा ज्यांना ॲलर्जिक विषय आहेत, साधारण ॲलर्जीज असू शकतात, जी. तर त्या ॲलर्जीजच्या असलेल्या लोकांनी जरा त्यांनी करू नये. एवढंच फक्त जर सोडलं तर बाकी सगळ्यांनी वॅक्सिनेशन करायला अडचण नाही. केलीच पाहिजे. अत्यंत सुरक्षित आहे आणि अत्यंत चांगला परिणामकारक आहे. आणि त्यांनी आपल्या गोळ्या औषधं जे असतील ते रोजचे रोज घ्यावेत, काहीही अडचण त्याच्याने काही अडचण येणार काही नाही. अडचण. साहेब, आता जर असं एखाद्याने रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केलेलं त्याला त्यावेळेस जायला जमलं नाही आणि पुन्हा टाईम मागितला, 8 दिवसांनी मागितला, 15 दिवसांनी मागितला, तर असा परत टाईम घेता येतो का लोकांना? सहज पद्धतीनं घेता येतो. काही अडचण नाही. आपला दिलेला टाईम, अपॉइंटमेंट दिलेली, आपण नाही पाळू शकलो, त्या दिवशी नाही जाऊ शकलो, त्या स्लॉटला नाही जाऊ शकलो,
तरीसुद्धा काही हरकत नाही. पुन्हा आपण जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकतो. पुन्हा आपल्याला फर्स्ट डोजला देता येऊ शकतं, सेकंड डोस देता येऊ शकतो. जो काही ठरलेला विषय तो सहज करता येतो. हे सगळं फ्रेंडली वातावरणात होतं. कुठल्याही त्याच्यामध्ये अशी जाचक अट नाही आहे किंवा एकदा संधी गेली की परत काहीच नाही असा अजिबात काही विषय नाही. वॅक्सिनेशन हा आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे तो सहज पद्धतीनंच लोकांना उपलब्ध व्हावा. अशिक्षित लोकांना सुद्धा सहज पद्धतीनं त्यांच्या अडचणीवर मात करून त्यांना करता यावं अशा दृष्टीनं सुलभता त्याच्यामध्ये आहे. साहेब, काही काही लोक असं म्हणतात की आता पहिला डोस घेतला तो एका वॅक्सिनचा घेतला तर दुसरा डोस दुसरा घेतला तर चालेल का? किंवा काही लोकांना असं वाटतं की आत्तापर्यंत जिथे मी पहिला डोस घेतला, समजा मी ससूनमध्ये घेतला तर ससूनमध्ये त्यावेळेला कोविशिल्ड होतं, आता तिथे कोवॅक्सिन आलेला असेल तर तो दुसरा डोस जो आहे तो परत दुसरा घेतला तर चालेल की काय चालेल? किंवा मला तशा प्रकारचं गाईडलाईन तिथे मिळू शकेल का? किंवा कुठलाही डोस दिला तर मी घ्यायचा का? या संदर्भातली थोडीशी माहिती लोकांना नाही आहे. पहिला डोस घेतल्यानंतर त्याच ठिकाणी घ्यावा असंही अपेक्षित नाही. घेतलं उत्तम त्याच ठिकाणी, पण दुसरीकडे जरी घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या केंद्रावर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला जाता येतं. म्हणून फार त्याच्यामध्ये सहजता आणि सुलभता त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की सेंटर्स पण बदलता येतात आणि शक्यतो त्याच कंपनीचा डोस सेकंड घेतला तर तेच उत्तम आहे आणि तेच घेतलं पाहिजे अशीच त्यामधली महत्त्वाची भूमिका आहे. हां, कारण मी मागच्या आठवड्यात असं पुण्यामध्ये जेव्हा कोवॅक्सिन दिले सगळीकडे तेव्हा पर्टिक्युलरली पेपरमध्ये असं आलं होतं की ज्यांनी पहिला डोस घेतलेला आहे त्यांना पहिला कोविडशिल्डचा डोस देण्याच्या संदर्भातल्या लसी वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्यांना हे देत आहेत. म्हणजे त्या हिशोबानेच आपण जे सांगताय त्या हिशोबाने. सर, आता एखाद्याला जर करोना होऊन गेला असेल, तो पॉझिटिव्ह होऊन गेला असेल तर त्याला लस घ्यायला पाहिजे का? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, घ्यायची असेल तर त्याने किती दिवसांनी घ्यायला पाहिजे? दोन्ही रास्त प्रश्न आहेत. एक तर कोरोना झालेल्या व्यक्तींना सुद्धा लस घ्यायलाच हवी, कारण लस घेणं म्हणजे एक 12 महिन्यासाठीची एक सुरक्षितता आणणं हा त्यातला भाग आहे आणि त्यामुळे कोरोना झाल्यानंतर सुद्धा लस घ्यायला हवी आणि साधारण 14 दिवसानंतर आपण याच्यातून बरे झाल्यानंतर 14 दिवसानंतर तुम्ही लस घेण्यासाठी पात्र होऊ शकता आणि म्हणून 14 दिवसांनी लस घ्यावी. आता ही जी लस आहे 14 दिवसांनी आपण करोना झाल्यानंतर लस घेतो, तर लस घेतल्यानंतर पहिली लस घेतली आणि दुसरी लस घेतली तर अँटीबॉडीज ज्या आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होतात, तर त्या अँटीबॉडीज ज्या क्रिएट होतात तर त्याच्यामध्ये काही अँटीबॉडीचं प्रमाण सगळ्यांना सारखं असू शकतं की वेगळं वेगळं असू शकतं? नाही, अँटीबॉडीजच्या संदर्भाने प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे अँटीबॉडीज तयार होत असतात आणि त्यामुळे अँटीबॉडीज एक आहे की लसीकरणानंतर अँटीबॉडीज नक्कीच होतातच, परंतु त्या किती कुणात होतील हे प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे ठरेल. आणि पहिला डोस घेतल्यावर पण अँटीबॉडी क्रिएट होतात? शक्यतो दुसऱ्या डोसच्या नंतर 15 दिवसानंतर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी 4 आठवड्यांनी आपण दुसरा डोस घ्यावा आणि दुसरा डोस घेतल्यानंतर आपल्या अँटीबॉडीज होण्यासाठी आणखीन 15 दिवस लागतात. त्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात. असं एक त्या ठिकाणचं प्रमाण आहे. आता काही काही ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या येत आहेत की दुसरी लस घेतल्यावर सुद्धा लोकांना करोना पॉझिटिव्ह झाल्याचे चिन्ह काही काही समोर दिसत आहेत. तर अशा प्रकारच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल? एक नक्कीच आहे की 2 डोस नंतरच अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे 1 डोस नंतर पॉझिटिव्ह आल्याचं चित्रचं नवल वाटण्याचं कारण नाही, पण 2 डोसच्या नंतर 15 दिवसानंतर सुद्धा जर पॉझिटिव्ह आला तर निश्चितच आपल्याला त्याच्याबद्दलची आश्चर्यता वाटणं साहजिक आहे. पण मला फार स्पष्ट सांगितलं पाहिजे की शेवटी वॅक्सिन म्हणजे केअर करणं, लस घेणं म्हणजे तुम्हाला एक प्रकारची एक कवच कुंडल म्हणा किंवा सुरक्षितता म्हणा ते होऊ शकतं, पण याचा अर्थ पुन्हा पॉझिटिव्ह होणारच नाही असं अजिबात नाही आहे. आपण ज्यावेळी म्हणतो की एखाद्या लसीचं इफिकसी ही 71% आहे, याचा अर्थ 100मध्ये 71% लोकांना बऱ्यापैकी चांगली इम्युनिटी मिळू शकते, पण 30% जे उर्वरित 29% जे लोक आहेत त्यांना पुन्हा बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एक आहे की बाधित जरी झाला
पॉझिटिव्ह जरी झाला तो व्यक्ती, तरीसुद्धा त्याला सिम्पटम्स अत्यंत माइल्ड असतात. त्याला सिव्हिअरिटी जास्त होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज असतात आणि अँटीबॉडीज असल्यामुळे त्या व्हायरसला न्यूट्रलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून त्या फार महत्त्वाची कामगिरी करत असतात. म्हणून मला असं म्हणायचं की अत्यंत माइल्ड सिम्पटम्स असतात आणि कधीकधी एसिम्प्टमॅटिकसुद्धा असू शकतात. तर आपण वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतले म्हणजे आता आपण पूर्ण आयुष्यभराचा विषय नसतो, तो 12 महिन्यापर्यंत सध्या तरी सुरक्षितता हे वॅक्सिन देऊ शकतं, अशातला सध्याचा तरी आकडेवारी ICMR, NCDC आणि पण आता आपण WHO सांगितलं, आपण आत्ता सांगितल्यामुळे ह्या प्रश्नाचा उलगडा झाला, नाही तर आम्हाला काही कळत नव्हतं. कारण आम्हाला असं वाटतं की 2 डोस घेतले म्हणजे माणूस सिक्युअर झाला. परंतु असं वर्तमानपत्रामध्ये येत होतं ते की एफिकेसी किती असते वगैरे, म्हणजे तो किती टक्के लोकांना सेफ करतो आणि बाकीच्या लोकांना सुद्धा जरी झाला तरी तो माइल्ड असू शकतो, परंतु होऊ शकतो. हे आपण आता सांगितल्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये पूर्णपणे त्याची माहिती आत्ता आपल्याकडं. आता मला एक साहेब महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्हॅक्सिनेशन सुरू होण्यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॅक्सिनेशन घेऊ नये अशी हेजिटन्सी ही खूप मोठ्या प्रमाणावरती होती. व्हॅक्सिनेशन घेतलं तर हे होईल, ते होईल, असे आजार होतील, तसे आजार होतील, रक्ताच्या गुठळ्या होतील वगैरे, असं लोक खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा चुकीचा प्रचार हा अनवगानाने बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियामध्ये होत होता. पण आता इतक्या मोठ्या प्रमाणावरचं व्हॅक्सिनेशन झालेलं असल्यामुळे पोस्ट व्हॅक्सिनेशन फॉलोअपच्या संदर्भामध्ये किंवा लोकांना काही गंभीर स्वरूपाचे आजार किंवा काही माइल्ड स्वरूपाचे आजार या संदर्भामध्ये काही आपला अनुभव आपण एक आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला देऊ शकाल? एक नक्कीच आहे की कुठल्याही म्हणजे कधी-कधी असं म्हणतात की बाबा हे वॅक्सिन फार कुठल्या वेगवेगळ्या जनावरांच्या अवयवापासून तयार झालंय किंवा काय वेगवेगळे म्हणजे काहीतरी त्याच्या चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे काही लोक असं म्हणतात की नाही त्याच्यामुळं वंध्यत्व येतं, तर नपुसकता येते. तर या काही गोष्टीचा खोटा प्रचार केला जातो आहे. मी जाणीवपूर्वक सांगेन की जगभरातले लोक, सर्व धर्मातले लोक, पाकिस्तानमध्ये सुद्धा मुस्लिम बांधव आहेत, तिथे तर आपल्या देशातून आपण वॅक्सिन्स पाठवत आहोत आणि तिथे सुद्धा मोठ्या संख्येने लोक वॅक्सिनेशन करून घेत आहेत. त्यामुळे ही जी काही चुकीची गोष्ट पसरवली जाते ही रोखण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं मोठ्या पद्धतीनं कार्य व्हायला हवं. आणि वॅक्सिनेशन हे सुरक्षित आहे, हे कुठल्याही परिस्थितीत साईड इफेक्ट्स न करणारे अतिशय परिणामकारक आहे आणि समाजाच्या अत्यंत मोठ्या पद्धतीनं हिताचं आहे. म्हणजे हा एक रुटीन कोर्स म्हणून हे वॅक्सिन घेणं आवश्यक आहे आणि हे वॅक्सिन घ्यायला पाहिजे. ह्याच्याने कुठलाही जास्त काही गंभीर हे जे साईड इफेक्टचा जो मिथ आहे त्याच्यासाठी म्हणून आम्ही काय केलं साहेब की पुणे, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबई कॉर्पोरेशन इथल्या व्हॅक्सिनेशन केलेल्या लोकांच्यासाठी आम्ही आमच्याकडे स्टेप 1 नावाची कंपनी आहे, त्यांची एक टेक्नॉलॉजी आहे की ते टेलिफोनद्वारे आम्ही त्यांची पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून त्यांची चौकशी केली जाते आणि त्याचा डॅशबोर्ड येतो. त्याचा आपण पायलट केला साहेब. आत्ता आम्ही पुण्यामध्ये पायलट केला आणि मुंबईमध्ये सुद्धा आता पायलट सुरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा रिपोर्ट येतो आहे आणि त्याच्यामध्ये एकदम सौम्य प्रकारचा ताप येणं किंवा जिथं इंजेक्शन दिलं तिथं दुखणं ह्याच्या पलीकडं कुठल्याही प्रकारचे आजार असे त्या पायलट प्रोजेक्टमधून दिसत नाहीत. आणि आता आम्ही तो मोठ्या प्रमाणावरती वाढवतोय कारण लोकांच्या मनामधली ही भीती निघून जाणं अत्यंत जरुरी आहे असं मला वाटतं. दुसरा प्रश्न असा आहे साहेब की सुशिक्षित लोक किंवा मिडियम क्लासचे लोक हे तरी समजा ह्या सगळ्या अवेअरनेसमुळं जातात आणि घेत आहेत, परंतु साहेब अशिक्षित किंवा एकदम खेड्यापाड्यातली किंवा शहरातली आणि झोपडपट्टी भागातली ह्या प्रकारच्या लोकांना व्हॅक्सिनेशन घेणे ते म्हणतात आम्हाला गरजच नाही किंवा ते म्हणतात आम्ही व्हॅक्सिनेशनला पुढे येत नाही, अशा पद्धतीच्या मॉबला आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल की त्यांना सर्वांना व्हॅक्सिनेशन करणं जरुरी आहे का, आणि जरुरी असेल तर आपण महाराष्ट्राच्या जनतेला आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे 18 वर्षाच्या वरच्या खरोखर सर्वच व्यक्तींनी खऱ्या अर्थाने वॅक्सिनेशन करून घेतलंच पाहिजे. मग गोरगरीब घटक, जो अशिक्षित घटक, जर त्यांना काही चुकीचा समज असेल तर मी म्हणेल त्यांना काउन्सिलिंग करणं, समुपदेशन करणं हे आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून काही धर्मांमध्ये सुद्धा काही अपप्रचार केल्यामुळे काही वॅक्सिनेशनच्या बद्दलचा विरोध होत असेल
तर तिथंही समुपदेशन करण्याची गरज आहे. आणि म्हणून NGOजनी, वेगवेगळ्या धर्मगुरूंनी, शासनाने या सगळ्या संदर्भात IEC म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशनच्या माध्यमातून लोकांना पूर्ण समजावून सांगणं ही अत्यंत महत्त्वाचा विषय आजच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. आणि तो शासनाच्या वतीनं आम्ही निश्चित प्रकारे करणार आहोत. आम्ही हे तपासणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या सर्व घटकांनी आणि व्हल्नरेबल ग्रुपनी खास करून की जो ग्रुप जास्त गंभीरपणे आजारी होऊ शकतो जर कोरोनाबाधित झाला तर त्यांना सुरक्षित करणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील आणि स्वास्थ्य विभाग, आरोग्य विभाग निश्चित प्रकारे या बाबतीतलं काम अत्यंत मुळाशी जाऊन ग्रासरूटला जाऊन करायला तयार आहे. साहेब, याच्यामध्ये जसं आत्ता आपण सांगितलं तसं आम्ही एक पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. धारावीमध्ये मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये गेलो होतो. मागच्या वेळेस आपण धारावीमध्ये काम आपलं सरकारबरोबर केलेलं आहे. तर धारावीमध्ये मी गेलो होतो तर लोकांची आम्हाला हेजिटन्सी लक्षात आली. मग ती हेजिटन्सी ती कशी काढायची म्हणून आम्ही एक प्रयोग केला. जस्ट एक 2 मिनटात आपल्याला ते प्रयोगाची कल्पना देतो. मी धारावीमधल्या आमच्या लोकांना, कार्यकर्त्यांना, आमच्या तिथं जैन समाजाचे 200 सराफी दुकानं आहेत, काही किराणा दुकानं आहेत, भुसार दुकानं आहेत, हार्डवेअरचे दुकानं आहेत. असे 800 लोक आमच्या आतमध्ये, 800 दुकानं आतमध्ये आहेत. मी त्या लोकांची मीटिंग घेतली सगळ्यांची आणि मी त्यांना एक गोष्ट सांगितली की मी आतमध्ये लसीकरण करावं म्हणून असे बूथ क्रिएट केले. उद्या सकाळी त्या बूथचे उद्घाटन आहेत आणि असे 10-15 ठिकाणी धारावीच्या आतमध्ये ते बूथ करून रजिस्ट्रेशन करण्यासाठीची मदत आणि जीप गाडी ठेवून एक प्रचार रथ म्हणून तो ठेवून की लसीकरण कसं करावं आणि असे प्रॅम्पलेट छापून आम्ही तिथे एक अशा प्रकारचं टार्गेट प्रोजेक्ट करतो आहोत की धारावीचं व्हॅक्सिनेशन हे रेकॉर्ड ब्रेक करावं. कारण धारावी ही व्हर्नरेबल आहे, जगातली मोठी झोपडपट्टी आहे आणि धारावीमध्ये लसीकरण केंद्र नव्हतं. मी कमिशनर साहेबांना विनंती केली आणि आत्ता तिथे उद्या सकाळी लसीकरण केंद्र फक्त धारावीसाठी ओपन होते. तर हा धारावीचा जो प्रोजेक्ट आम्ही उद्यापासून सुरू करतो साहेब, त्याच्यामध्ये आपण एक संपूर्ण धारावी झोपडपट्टीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अशाच प्रकारचं जर एक शोकेसिंग मॉडेल झालं तर ते महाराष्ट्रातल्या सर्व शहरातल्या झोपडपट्ट्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळं स्पेसिफिकली धारावीच्या लोकांना आपण काही गाईडलाईन द्याल का, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि धारावीच्या बाबतीत भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आपण जे सर्व जैन बांधवांना एकत्र करून जे बूथ्स करतायत आणि बूथच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करायला, वॅक्सिनेशन करायला, लोकांना जनजागृती करायला जे महत्त्वाचं महान कार्य करतायत त्याबद्दल मी भारतीय जैन संघटनेचं आभार व्यक्त करेल. हा अत्यंत स्तुत्य असा चांगला उपक्रम आहे आणि त्याचं मी स्वागत करेल. शासनाला खूप मोलाची मदत आपण या सगळ्या उपक्रमातून करतायत. मी एवढंच सांगेल की हीच शासनाची अपेक्षा आहे की सगळ्यांना जनजागृती व्हावी लसीकरणाची आणि सगळ्यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. तेच काम तुम्ही करतायत. जिथे तुम्ही कमी पडत असाल किंवा जिथे तुम्हाला शासनाची कुठे हँडहोल्डिंगची गरज आहे, मदतीची गरज आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. थँक्यू सर. मुंबई महानगरपालिकेचं खूप चांगलं सहकार्य आणि आता आपल्याला मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये आदरणीय राजेश टोपे साहेबांनी एक लसीकरणाच्या संदर्भातल्या अंमलबजावणीचं अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला दिली. सर्वांनी लस घेतली पाहिजे याच्यावरती त्यांनी भर दिला. सुशिक्षित असो, अशिक्षित असो, खेड्यातले असो, शहरातले असो, आपण सर्वांनी लस घेतली पाहिजे आणि ही लस अतिशय सुरक्षित आहे. ह्या लसीने कुठल्याच प्रकारचे गंभीर आजार होत नाहीत अशा प्रकारचा संदेश आपल्याला आदरणीय राजेश टोपे साहेबांनी दिलेला आहे. टोपे साहेब, ह्या मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आपला आभारी आहे साहेब. नमस्कार.